बघा यामध्ये प्रॉब्लेम आपण घेतलेला आहे मॉडर्न बँकचा. मॉडर्न बँकचा ट्रायल बॅलन्स दिसतोय सर्वांना. त्यामध्ये आपण आधी मार्किंग करतोय. फर्स्ट आयटम आहे प्रिमाइसेस लेस डिप्रिसिएशन. प्रिमाइसेस फिक्स असेट असल्यामुळे आपण 10 नंबरच्या शेड्यूलला घेणार आहोत. 10 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 7 नंबरला घेणार आहोत आपण, कारण की 7 नंबरच्या शेड्यूलचं नावच आहे बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्यानंतर फर्निचर फिक्स असेट असल्यामुळे 10 नंबरची मार्किंग करा. 10 नंबरच्या शेड्यूलला घेणार आहोत आपण. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन बँक ॲसेट. डेप्रिसिएशन आहे बँक ॲसेटवरचं, ते आपण ऑपरेटिंग एक्सपेन्सेसला घेणार आहोत 16 नंबरला. त्यानंतर नॉन बँकिंग ॲसेट ॲक्वायर इन सेटलमेंट ऑफ क्लेम 11 नंबरच्या शेड्यूलला घ्या. नॉन बँकिंग ॲसेट्स ज्या बँकेच्या ॲसेट्स नाही आहेत त्यामुळे त्या आपण अदर ॲसेटला दाखवणार आहोत. त्यानंतर कॅश इन हँड 6 नंबरच्या शेड्यूलला घ्या. 6 नंबरच्या शेड्यूलला दोनच आयटम येतात, कॅश इन हँड अँड कॅश विथ RBI. त्यानंतर कॅश ॲट बँक, इथे बँकेचं नाव मेन्शन नाहीये, फक्त कॅश ॲट बँक म्हटलेलं आहे, त्यामुळे आपण तो 7 नंबरच्या शेड्यूलला घेणार आहे. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक 8 नंबरच्या शेड्यूलचं नावच इन्व्हेस्टमेंट आहे. 8 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट यावर कॉमन आपली नेहमीची ॲडजस्टमेंट RDची असते, त्यामुळे त्याच्यासमोर 9A ॲडजस्टमेंटसाठी आपण मार्किंग करतोय. त्यानंतर इंटरेस्ट ऑन डिपॉझिट अँड बॉरोइंग्स 15 नंबरच्या शेड्यूलला घेणार आहोत आपण इंटरेस्ट एक्सपेंडेडला, त्यामुळे 15 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर ऑडिट फीज हा ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, बँक चालवण्यासाठीचा खर्च, त्यामुळे तो 16 नंबरला घेणार आहोत. 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ हा पण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असल्याने 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर डायरेक्टर फीज हा पण ऑपरेटिंग एक्सपेन्सेस आहे, बँक चालवण्यासाठीचा खर्च, 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी हे देखील कॉमन खर्च आहेत, परंतु त्यावर ॲडजस्टमेंट आलेली आहे. ॲडजस्टमेंट नंबर 7 बघा, 7 नंबरची ॲडजस्टमेंट. पोस्टेज स्टॅम्प ऑफ ₹320 अँड स्टेशनरी ऑफ ₹1400 वॉज इन हँड ऑन 31 मार्च 2014. स्टॉक आहे, वापरलेली नाहीये, तेवढी शिल्लक आहे आपल्याकडे, त्यामुळे ती मायनस करावी लागेल आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण अदर ॲसेटला देणार आहोत, म्हणून 16A करा त्यासमोर. पोस्टेज अँड टेलिग्राम आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर अदर एक्सपेंडिचर कॉमन खर्च आहे, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, म्हणून 16 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर इशूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 12,000 शेअर्स ऑफ 100 इच फुल्ली पेड दिलेले आहेत. फर्स्ट नंबरच्या शेड्यूलला घेणार आहोत आपण. फर्स्ट नंबरची मार्किंग करा. त्यानंतर स्टॅट्युटरी रिझर्व्हवर सेल्फ ॲडजस्टमेंट असते, त्यामुळे स्टॅट्युटरी रिझर्व्ह आपण इनरला घेणार आहोत 2 नंबरच्या शेड्यूलला, त्यामुळे 2A ची मार्किंग करा. त्यानंतर डिपॉझिट्स 3 नंबरला घेणार आहोत आपण. 3 नंबरची मार्किंग करा डिपॉझिट्सला. त्यानंतर प्रॉव्हिडंट फंड 5 नंबरला घेणार आहोत आपण, कारण की हा फंड आहे, परंतु तो स्वतःचा नाही, बँकेचा ओन रिझर्व्ह नाहीये, प्रॉव्हिडंट फंड वर्करचा असतो, त्यामुळे 5 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर बॉरोइंग्स फ्रॉम महाराजा बँक, बॉरोइंग्स नावाने सुरू होणारा किंवा बॉरोइंग्स म्हणजे आपण महाराजा बँकेकडनं कर्ज घेतलेलं आहे, त्यामुळे 4 नंबरची मार्किंग करा. 4 नंबरच्या शेड्यूलला दाखवणार आहोत आपण बॉरोइंग्सला. त्यानंतर अनक्लेम डिव्हिडंड, अनक्लेम किंवा अनपेड म्हणजे द्यायचा बाकी आहे, देणं आहे आपलं, म्हणून आपण अदर लायबिलिटीजला घेणार आहोत. 5 नंबरची मार्किंग करा, शेड्यूल नंबर 5. त्यानंतर कमिशन अँड एक्सचेंज क्रेडिट साईडला आलेला आहे, त्यामुळे त्यासमोर 14 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ नॉन बँकिंग ॲसेट, नॉन बँकिंग ॲसेट सेल केल्यावर प्रॉफिट झालेला आहे,
तो आपला इन्कम आहे, परंतु इंटरेस्ट सोडून जे इन्कम असतात ते आपण 14 नंबरच्या शेड्यूलला घेतो, म्हणून 14 नंबरची मार्किंग करा. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा मागचा बॅलन्स आहे, तो आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला घेणार आहोत, त्यामुळे त्याला आपण SP ची मार्किंग केली. आणि लास्ट आयटम जो आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट, त्यावर रिबेटची ऍडजस्टमेंट असते, त्यामुळे त्यासमोर 13A ची मार्किंग करा. इंटरेस्ट अँड डिस्काउंट क्रेडिट साईडला आलेलं इंटरेस्ट आपला इन्कम आहे, म्हणून आपण इंटरेस्ट अर्नला दाखवणार आहोत. 13 नंबरची मार्किंग करा आणि ऍडजस्टमेंटसाठी A लिहा. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये जे ऍडजस्टमेंट दिलेले आहेत, एकूण 7 ऍडजस्टमेंट आहे. त्यापैकी फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे ऑथराइज कॅपिटलची. ऑथराइज कॅपिटल दिलेलं असताना आपण 1 नंबरच्या शेड्यूलला अगोदर ऑथराइज कॅपिटल दाखवणार आहोत, त्यानंतर इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल दाखवणार आहोत. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट जी आहे ती आरडीची आहे. सर्वांना माहिती आहे आरडीडी आपण लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट मधून लेस करतो आणि त्याचा सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला प्रोव्हिजनच्या समोर दाखवतो. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये 6 नंबरला जी ऍडजस्टमेंट आहे ती टॅक्सची आहे. जर टॅक्सची ऍडजस्टमेंट असेल तर आरडीडीचा इफेक्ट आपण दाखवताना आरडीडी प्लस टॅक्स अशी दोन्ही अमाऊंट एकत्र करून दाखवणार आहोत आणि टॅक्सचा सेकंड इफेक्ट 5 नंबरच्या शेड्यूलला अदर लायबिलिटीजला दाखवणार आहोत. त्यानंतर बिल्स फॉर कलेक्शन बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला सर्वात शेवटचा आयटम आहे, तिथे आपण दाखवणार आहोत 2,10,000 रुपये. त्यानंतर चौथी ऍडजस्टमेंट आहे ऍक्सेप्टन्स एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन 1,04,000 कंटिंजंट लायबिलिटी आहे, त्यामुळे 12 नंबरच्या शेड्यूलला याचा सिंगल इफेक्ट येईल. कंटिंजंट लायबिलिटीच्या शेड्यूलला ऍक्सेप्टन्स एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन. त्यानंतर 5वी ऍडजस्टमेंट आहे रिबेट ऑन बिल डिस्काउंटेडची. रिबेट आपण 13 नंबरला इंटरेस्ट अँड डिस्काउंट मधून लेस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट देणार आहोत 5 नंबरच्या शेड्यूलला. टॅक्सची ऍडजस्टमेंट मी अगोदरच सांगितलेली आहे. त्यानंतर एक नवीन ऍडजस्टमेंट आली, पोस्टेज स्टॅम्प. पोस्टाची तिकीट आपल्याकडे शिल्लक आहेत आणि स्टेशनरी शिल्लक आहे 31 मार्च 2014ला, म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे हा. तो आपण पोस्टेज मधून लेस करणार आहोत आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधून स्टेशनरी लेस करणार आहोत आणि सेकंड इफेक्ट 11 नंबरच्या शेड्यूलला देणार आहोत. आता सर्वांकडे शेड्यूल आणि 2 स्टेटमेंट प्रिपेअर्ड असतील. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. कालच्या प्रमाणेच आपण ज्या शेड्यूलवर ऍडजस्टमेंट नाही त्याची पोस्टिंग करून लगेच त्या शेड्यूलची टोटल करून घेणार आहोत. फर्स्ट शेड्यूल आहे आपलं कॅपिटलचं. कॅपिटलच्या शेड्यूलकडे सर्वांनी या. कॅपिटलला दाखवताना अगोदर ऑथराइज कॅपिटल लिहा. ऑथराइज कॅपिटल 15,000 इक्विटी शेअर ऑफ 100 each. ऑथराइज कॅपिटल 15,000 इक्विटी शेअर ऑफ 100 each. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 15 lakhs 15 लाख. ऑथराइज कॅपिटल आपण कॅल्क्युलेशन साठी घेत नाही, त्यामुळे त्याला अंडरलाईन करा, डबल अंडरलाईन केली तरी चालेल. त्यानंतर घ्या इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल 12,000 इक्विटी शेअर ऑफ 100 each फुल्ली पेड. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 12 lakhs 12 लाख रुपये. ह्या शेड्यूलला दुसरं काही येणार नाही, त्यामुळे आपण शेड्यूलची टोटल लगेच करून घेतोय 12 लाख रुपये. ऑथराइज कॅपिटल कॅल्क्युलेशन मध्ये घ्यायचं नाही, फक्त इश्यूड अँड सबस्क्राईब कॅपिटल जे आहे तेच कॅल्क्युलेशन मध्ये येईल. इथपर्यंत सर्वजण आले. फर्स्ट शेड्यूलची पोस्टिंग झाली आणि टोटल झाली सर्वांची. रेज हँड करून सांगा. ओके ओके. त्यानंतर सेकंड नंबरचं जे शेड्यूल आहे रिझर्व्ह अँड सरप्लसचं. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या शेड्यूलकडे या सर्वांनी. रिझर्व्ह अँड सरप्लसच्या शेड्यूलमध्ये एकच आयटम आहे पोस्टिंगसाठी, स्टॅट्युटरी रिझर्व्ह, आणि त्यावर सेल्फ ऍडजस्टमेंट करायची आहे आपल्याला, त्यामुळे आपण तो पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घेतोय. 2,40,000 2,40,000. ऍडजस्टमेंट आपण ज्या वेळेला प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज करणार आहोत त्यावेळेला करणार आहोत, त्यामुळे आपण नेक्स्ट शेड्यूलकडे जाऊ. डिपॉझिट्सच्या शेड्यूलकडे या. डिपॉझिट्स मध्ये सिंगल आयटम आहे डिपॉझिट्स फक्त. डिपॉझिट्स अमाऊंटच्या कॉलम मध्ये 25 लाख.
सिंगल आयटम असल्यामुळे लगेच आपण शेड्यूलची टोटल करू 25 लाख. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे बॉरोइंगचं. बॉरोइंगच्या शेड्यूल मध्ये घ्या बॉरोइंग्स फ्रॉम महाराजा बँक लिमिटेड. बॉरोइंग्स फ्रॉम महाराजा बँक लिमिटेड अमाऊंटच्या कॉलम मध्ये 5,10,000 आणि टोटल करा. टोटल झाली सर्वांची. बॉरोइंगच्या शेड्यूलची टोटल झाली. ओके. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे आपलं 5 नंबरचं शेड्यूल अदर लायबिलिटीजचं. अदर लायबिलिटीच्या शेड्यूल मध्ये ज्या आयटमला आपण 5 नंबरची मार्किंग केलेली आहे ते आयटम आपण पोस्टिंग करतोय. फर्स्ट आयटम आहे प्रॉव्हिडंट फंड. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 2,70,000 अँड नेक्स्ट आयटम आहे अनक्लेम डिव्हिडंड 8,000. ट्रायल बॅलन्स मध्ये 5 नंबरच्या शेड्यूलच्या मार्किंग केलेले आयटम आपण पोस्टिंग केले. प्रॉव्हिडंट फंड 2,70,000 अनक्लेम डिव्हिडंड 8,000. या 5 नंबरच्या शेड्यूलवर ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आहेत, रिबेटचा इफेक्ट आहे, त्यानंतर टॅक्सच्या प्रोव्हिजनचा इफेक्ट आहे. त्यामुळे ह्या शेड्यूलची टोटल आपण लगेच नाही करणार आहोत. आपण नेक्स्ट शेड्यूलकडे जाऊयात. नेक्स्ट शेड्यूल आहे 6 नंबरचं शेड्यूल कॅश इन हँड अँड विथ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यामध्ये सिंगल आयटम आहे पोस्टिंग साठी कॅश इन हँड, तो आपण पोस्टिंग करत आहोत. कॅश इन हँड अमाऊंटच्या कॉलम मध्ये 6 लाख. सिंगल आयटम असल्यामुळे आणि कोणतीही ऍडजस्टमेंट नसल्यामुळे आपण ह्या शेड्यूलची लगेच टोटल करून घेऊयात. टोटल 6 लाख. 6 नंबरच्या शेड्यूलला कॅश इन हँडची पोस्टिंग करा. अमाऊंट मध्ये 6 लाख, टोटलला 6 लाख. त्यानंतर 7 नंबरचं शेड्यूल आहे बॅलन्स विथ अदर बँक मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. त्या शेड्यूल मध्ये पण एक आयटम आहे, 2 आयटम आहेत. कॅश ॲट बँक 5 लाख आणि मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 4,30,000. In schedule number 7, there are 2 items, cash at bank 5 lakhs and money at call and short notice 4,30,000. There is no any adjustment, so we can close this schedule with the total 9,30,000. आपण या शेड्यूलची टोटल करू 9,30,000. 7 नंबरच्या शेड्यूलची पोस्टिंग झाली सर्वांची. कॅश ॲट बँक 5 लाख, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस 4,30,000. ओके. त्यानंतर 8 नंबरचं शेड्यूल आहे इन्व्हेस्टमेंटचं. इन्व्हेस्टमेंटला सिंगल आयटम आहे, तो आपण पोस्टिंग करतोय. इन्व्हेस्टमेंटच्या शेड्यूल मध्ये घ्या इन्व्हेस्टमेंट. अमाऊंटच्या कॉलमला 7 लाख. सिंगल आयटम आहे, कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे लगेच टोटल करून घेऊ 7 लाख. इन्व्हेस्टमेंटच्या शेड्यूलला सिंगल आयटम आहे, तो पोस्टिंग करून टोटल केली. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे ऍडव्हान्सेसचं. त्याला आपण पोस्टिंग करत आहोत लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट. लोन, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्टची अमाऊंट आहे 25,30,000, 25,30,000. त्यातून आपण आरडीडी वजा करत आहोत. आरडीडीची अमाऊंट आहे 20,000, मायनस करून आउटरला फिगर आली 25,10,000, 25,10,000. लोन, कॅश क्रेडिट अँड ओव्हरड्राफ्ट मधून आरडीडी वजा केली आणि अमाऊंट आउटरला टाकली.
आता ही जी RDD आहे तिचा आपण सेकंड इफेक्ट देणार आहोत. सेकंड इफेक्ट RDDचा जो आहे तो देणार आहोत आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला, जिथे प्रोव्हिजन शब्द आहे त्याच्या समोर. पण इफेक्ट देताना RDD आणि टॅक्स असे दोनही इफेक्ट द्यायचे आहेत. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे जाऊ आपण. तिथे बघा प्रोव्हिजन नावाचा आयटम आहे RDD प्लस टॅक्स. त्यासमोर आपण RDD प्लस टॅक्स या दोन्ही अमाऊंटची बेरीज करून लिहिलेली आहे 41,000. RDD आणि टॅक्स दोन्ही अमाऊंटची बेरीज करून प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला दाखवा प्रोव्हिजन शब्दाच्या समोर. त्यानंतर 9 नंबरच्या शेड्यूलची आपण टोटल करून घेतली 25,10,000. 9 नंबरच्या शेड्यूलला RDD वजा करून तिचा सेकंड इफेक्ट टॅक्सच्या सोबत दिलेला आहे आणि 9 नंबरच्या शेड्यूलची टोटल केली. त्यानंतर 10 नंबरच्या शेड्यूलला दोन आयटम आहेत. फर्निचर लेस डेप्रिसिएशन 60,000 and premises less depreciation 3,70,000. फर्निचर लेस डेप्रिसिएशन 60,000 रेकॉर्ड करा. प्रिमायसेस लेस डेप्रिसिएशन 3,70,000. कुठलीही ऍडजस्टमेंट नाहीये त्यामुळे टोटल करा 4,30,000. 10 नंबरचं शेड्यूल आहे फिक्स ॲसेटचं. फिक्स ॲसेट मध्ये आपण दोन आयटम दाखवले फर्निचर लेस डेप्रिसिएशन, प्रिमायसेस लेस डेप्रिसिएशन आणि शेड्यूलची टोटल केली. सर्वजण माझ्या सोबत आहेत का? कोणी मागे आहे? इथपर्यंत आलेत का सर्व? ओके. त्यानंतर 11 नंबरचं शेड्यूल आहे अदर ॲसेटचं. अदर ॲसेटच्या शेड्यूलला आपण दाखवणार आहोत नॉन बँकिंग ॲसेट्स एक्वायर इन सेटलमेंट ऑफ क्लेम. ट्रायल बॅलन्स मध्ये आपण नॉन बँकिंग ॲसेट समोर 11 नंबरची मार्किंग केलेली आहे. बँकेच्या सोडून फक्त क्लेमच्या सेटलमेंटसाठी एक्वायर केलेल्या ॲसेट ज्या असतात त्या आपण अदर ॲसेटला दाखवतो. अमाऊंटच्या कॉलम मध्ये 40,000 40,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट जे आहे तो आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प हे दोन आयटम जे आहेत ते ऍडजस्टमेंट मध्ये आलेले आहे. पोस्टेज मधून आपण ते पोस्टेजचे स्टॅम्पची जी अमाऊंट आहे स्टॉकची ती लेस करणार आहोत आणि प्रिंटिंग अँड स्टेशनरी मधून स्टॉक ऑफ स्टेशनरीची अमाऊंट आपण लेस करणार आहोत जेव्हा 13 नंबरच्या शेड्यूलला जाऊ तेव्हा. आता त्याचा सेकंड इफेक्ट आपण 11 नंबरला दाखवून घेतलेला आहे. स्टॉक ऑफ स्टेशनरी 1,400, स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्प 320 आणि 11 नंबरच्या शेड्यूलची टोटल केलेली आहे 41,720 41,720. 11 नंबरच्या शेड्यूलला आपण नॉन बँकिंग ॲसेट्स ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेल्या होत्या त्याचा इफेक्ट दिला आणि ऍडजस्टमेंट मधून स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि स्टॉक ऑफ पोस्टेज स्टॅम्पचा इफेक्ट दिला. त्यानंतर 11 नंबरच्या शेड्यूलची टोटल केली. त्यानंतर 12 नंबरच्या शेड्यूलला आपण ऍडजस्टमेंट मधील ऍक्सेप्टन्स, एंडोर्समेंट अँड अदर ऑब्लिगेशन ती अमाऊंट दाखवणार आहोत 1,04,000 1,04,000. सिंगल आयटम असल्यामुळे 12 नंबरच्या शेड्यूलची लगेच टोटल करून घ्या 1,04,000. त्यानंतर 13 नंबरचं शेड्यूल आहे इंटरेस्ट अर्न. त्याला आपण इंटरेस्ट अँड डिस्काउंट पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये दाखवणार आहोत 7,35,000 7,35,000. त्यातून रिबेट मायनस करायचं आहे. लेस रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड 3,000. आउटरला अमाऊंट येईल 7,32,000. इंटरेस्ट अँड डिस्काउंट आपण इनर कॉलमला घेतला म्हणजे पर्टिक्युलर मध्ये 7,35,000. त्यातून रिबेट लेस केला 3,000. आउटरला अमाऊंट आली 7,32,000. हा जो रिबेट आहे याचा आपण सेकंड इफेक्ट जो आहे तो 5 नंबरच्या शेड्यूलला देणार आहोत. म्हणून 5 नंबरच्या शेड्यूलकडे या.
5 नंबरच्या शेड्यूलला दाखवा रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड अमाऊंटच्या कॉलमला 3000 रिबेट 13 नंबरला लेस करून सेकंड इफेक्ट 5 नंबरच्या शेड्यूलला दाखवला. त्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सचा एक इफेक्ट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला ऑलरेडी दाखवलेला आहे, त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथे दाखवून घेऊ. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 21,000, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 21,000. आता 5 नंबरची टोटल केली तरी चालेल, कारण की 5 नंबरचे जे आयटम होते ते इथे संपलेले आहेत. रिबेटचा सेकंड इफेक्ट दिला आपण आणि प्रोव्हिजनचा टॅक्सच्या प्रोव्हिजनचा जो सेकंड इफेक्ट राहिलेला होता तो पण दिला. टोटल आली 3,02,000. सर्वजण इथपर्यंत आले. 13 नंबर पर्यंत आलो होतो आपण. 13 नंबर मध्ये रिबेट लेस करून सेकंड इफेक्ट 5 नंबरला दाखवला, टॅक्सचा सेकंड इफेक्ट 5 नंबरला दाखवला. आता पुन्हा आपण 13 नंबरच्या शेड्यूलकडे जातोय. 13 नंबरच्या शेड्यूलची टोटल करून घ्या. त्यानंतर 14 नंबरच्या शेड्यूलला 2 आयटम आहेत. कमिशन अँड एक्सचेंज 75,000. 13 नंबरच्या शेड्यूलची मी टोटल करून घेतलेली आहे. सिंगल आयटम असल्यामुळे तेवढीच टोटल आली 7,32,000. 14 नंबरच्या शेड्यूलला 2 आयटम आहेत. कमिशन अँड एक्सचेंज 75,000 आणि प्रॉफिट ऑन नॉन बँकिंग ॲसेट्स 2,400. 2 आयटम पोस्टिंग करा. कमिशन अँड एक्सचेंज 75,000, प्रॉफिट ऑन नॉन बँकिंग ॲसेट 2,400. त्यानंतर 14 नंबरच्या शेड्यूलला आणखी काही नाहीये, त्यामुळे टोटल करून घ्या. 77,400, 77,400. 77,400. त्यानंतर नेक्स्ट शेड्यूल आहे 15 नंबरचं, ज्याला सिंगल आयटम आहे इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स अँड बॉरोइंग्स 4 लाख. शेड्यूलची टोटल तेवढीच येईल 4 लाख. त्यानंतर लास्ट शेड्यूल आहे आपलं ऑपरेटिंग एक्सपेन्सेसचं. ऑपरेटिंग एक्सपेन्सेसच्या शेड्यूलला सर्व बँक चालवण्यासाठीचे कॉमन खर्च, ज्याला आपण 16 नंबरची मार्किंग केलेली आहे, ते सर्व खर्च घ्या. त्यामध्ये आहे सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ, त्यानंतर डायरेक्टर फीज, त्यानंतर अदर एक्सपेन्सेस, त्यानंतर ऑडिट फीज, त्यानंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी मात्र पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या. बघा, सॅलरीज अँड अलाउन्सेस टू स्टाफ 81,000, डायरेक्टर फीज 8,000, अदर एक्सपेन्सेस 4,900, ऑडिट फीज 9,000, प्रिंटिंग अँड स्टेशनरी पर्टिक्युलर मध्ये घेतली, त्यातून आपण स्टॉक लेस करणार आहोत 1,400, आउटरला 6,000. त्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम, पोस्टेज अँड टेलिग्राम तो पण पर्टिक्युलर मध्ये घ्या 2,700, त्यातून पण स्टॉक लेस करा 320, आउटरला 2,380. ऑलरेडी आपण स्टॉकचा इफेक्ट जो आहे तो 11 नंबरला दिलेला आहे. आणि लास्ट आयटम डेप्रिसिएशन ऑन बँक ॲसेट 22,000. 16 नंबरची मार्किंग केलेले आयटम आपण 16 नंबरच्या शेड्यूलला घेतले. फक्त प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि पोस्टेज अँड टेलिग्राम पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घेतला, त्यातून स्टॉक वजा केला. आता 16 नंबरच्या शेड्यूलची टोटल करा ऑपरेटिंग एक्सपेन्सेसची. ती येते 1,33,280, 1,33,280. आता आपण प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटकडे येतोय. प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंटला आपण 13, 14, 15 आणि 16 ह्या 4 शेड्यूल्सचे जी टोटल आहे ती टाकणार आहोत. आणि त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज करून स्टॅट्युटरी रिझर्व्हला ट्रान्सफर करणार आहोत आणि नेट प्रॉफिट काढणार आहोत. बघा, 13 नंबर ऑलरेडी आपण प्रोव्हिजनची टोटल लिहिलेली होती. 13 नंबर समोर 13 नंबरची टोटल, 14 समोर 14ची टोटल, 7,32,000 आणि 77,400.
त्यानंतर त्यांची बेरीज केलेली आहे. बेरीज आलेली आहे 8,09,400. त्यानंतर 15 नंबर समोर 15 नंबरची टोटल लिहिली. 16 नंबर समोर 16 नंबरची टोटल लिहिली. आता 15, 16 आणि प्रोव्हिजन म्हणजे 4,00,000, 1,33,280 आणि 41,000 यांची बेरीज करून टोटल एक्सपेंडिचर समोर आपण टाकतोय. टोटल एक्सपेंडिचर आला 5,74,280. टोटल इन्कम आहे 8,09,400 आणि टोटल एक्सपेंडिचर आहे 5,74,280. आता वजाबाकी करून जो बॅलन्स येईल तो टाकणार आहेत आपण प्रॉफिट फॉर द इयर समोर. प्रॉफिट फॉर द इयर समोर दोन्हींचा वजाबाकी करून उत्तर आलं आहे 2,35,120, 2,35,120. त्यानंतर मागच्या वर्षीचा जो प्रॉफिट होता तो घ्यायचा राहिलेला होता, तो आपण लिहिला. प्रॉफिट अँड लॉस ब्रॉट डाऊन समोर 2,24,600 जो ट्रायल बॅलन्स मध्ये आपल्याला दिलेला होता. त्यानंतर या दोन्ही प्रॉफिटची बेरीज केली 4,59,720. आता आपला जो फॉर द इयरचा प्रॉफिट आहे 2,35,120 त्यावर 20% कॅल्क्युलेट केले आणि ते टाकले आपण स्टॅट्युटरी रिझर्वच्या समोर. 47,024 47,024. त्यानंतर टोटल प्रॉफिट मधून स्टॅट्युटरी रिझर्व मायनस करून नेट प्रॉफिट फॉर द इयर कॅल्क्युलेट केला 4,12,696. त्यानंतर टॅली टोटल जी वरती होती तीच टॅली टोटल आपण ह्याची प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटची दाखवली 4,59,720. प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज केल्यानंतर 2 नंबरच्या शेड्यूलकडे या, रिझर्व अँड सरप्लसच्या. तिथे आपण स्टॅट्युटरी रिझर्व इनरला घेतलेला आहे. त्यामध्ये ऍड ट्रान्सफर्ड 47,024, आउटरला 2,87,024. त्यानंतर नेट प्रॉफिट दाखवा ब्रॉट डाऊन करून 4,12,696. त्यानंतर 2 नंबरच्या शेड्यूलची टोटल करा. 2 नंबरच्या शेड्यूलकडे आलो आपण प्रॉफिट अँड लॉसचं स्टेटमेंट क्लोज करून. त्यामध्ये स्टॅट्युटरी रिझर्व मध्ये आपण ट्रान्सफर केलेला स्टॅट्युटरी रिझर्व ऍड केला. आउटरला अमाऊंट दाखवली 2,87,024. त्यानंतर नेट प्रॉफिट दाखवला ब्रॉट डाऊनचा 4,12,696. त्यानंतर 2 नंबरच्या शेड्यूलची आपण टोटल केली 6,99,720 रुपये. आता आपण जातोय पुन्हा बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटकडे. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला आपण ज्या शेड्यूलच्या टोटल आहेत त्या टोटल दाखवतोय. 1 नंबरची 1 नंबर समोर, 2 नंबरची 2 नंबर समोर, 3 नंबरच्या शेड्यूलची टोटल 3 नंबर समोर, 4 नंबरच्या शेड्यूलची टोटल 4 नंबर समोर, 5 नंबरच्या शेड्यूलची टोटल 5 नंबर समोर. 12,00,000, 6,99,720, 25,00,000, 5,10,000, 3,00,000, 2,000 आणि ऍसेट साइडचे आपण टोटल करतोय. त्यानंतर 6,00,000, 6 नंबरची टोटल, 7 नंबरची टोटल 9,30,000, 8 नंबरची टोटल 7,00,000, 9 नंबरची टोटल 25,10,000, 10 नंबरच्या शेड्यूलची टोटल 4,30,000, 11 नंबरच्या शेड्यूलची टोटल 41,720. आता 1 ते 5 आणि 6 ते 11 अशा शेड्यूलची टोटल करून आपण बॅलन्स शीट टॅली करतोय. त्यापूर्वी 12 नंबरला कंटिंजंट लायबिलिटीची अमाऊंट दाखवून दिली 1,04,000. त्यानंतर बॅलन्स शीट आपण टॅली केलं. बॅलन्स शीट टॅली होतंय 52,11,720 रुपयांना. आणि लास्टचा जो बिल्स फॉर कलेक्शनचा आयटम आहे, एक ऍडजस्टमेंट होती आपल्याकडे बिल्स फॉर कलेक्शनची, त्याचा सिंगल इफेक्ट येतो, तो बिल्स फॉर कलेक्शनच्या समोर दाखवूया 2,10,000. अशा प्रकारे आपला मॉडर्न बँक लिमिटेडचा प्रॉब्लेम या ठिकाणी टॅली झाला.